जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, मी आज तुमच्यापर्यंत एक सुंदर संदेश घेऊन आलो आहे. जे भक्त हा संदेश न बघता पुढे जातील ते त्यांच्या हातातून एक चांगली संधी गमावून बसतील. हे बघा, जेव्हा कोणीतरी काहीतरी चांगली गोष्ट सांगतोय, आपल्यासाठी सांगतोय, तर आपण थोडासा वेळ काढून ती ऐकायलाच हवी. मी बघत आलोय की अनेक भक्त संदेशाकडे दुर्लक्ष करतात, परंतु हा संदेश कशासाठी आहे, यातून आपला काय फायदा होतो हे आपण कधीच बघत नाही. जेव्हा आपल्या मनावरती नकारात्मक विचारांचा प्रभाव असतो तेव्हा असं काहीतरी होत असतं. समोर एखादी चांगली गोष्ट जरी दिसली तरी ती आपल्याला वाईट वाटत असते आणि आपण तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. हे सर्व नकारात्मकतेचं लक्षण आहे. म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कोणीही जाऊ नका. जेव्हा दूरदृष्टी आपली असते तेव्हा आपल्याला समजत असतं की पुढे असं असं जाऊन होणार आहे, परंतु जर दूरदृष्टी आपल्याकडे नसेल तर आपण समजून जायचं की जी गोष्ट सध्या आहे त्यामध्ये तरी आपण परफेक्ट व्हा. जरी आपल्याला समजत नाही की पुढे काय करायचं, परंतु आत्ता आपण जे करतोय त्यामध्ये परफेक्ट माणूस हवा. जे काम करताय त्या कामामध्ये मन लावून काम करा, नक्की तुम्हाला यश मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मनामध्ये काहीतरी खतखत आहे, तर तुमच्या जवळील जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला ती खतखत सांगा, तुमचं मन मोकळं होईल. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असताना कधीच मनामध्ये नकारात्मक विचार ठेवू नका. तुमच्या मनात चालू असलेले नकारात्मक विचार तुमच्या शरीरावरती, तुमच्या प्रगतीवरती, तुमच्या कुटुंबावरती वाईट परिणाम करत असतात. नेहमी आपण झोरत असतो त्याने आपल्या शरीरावरती परिणाम होतो. नेहमी वाईट विचार करतो त्याने आपली प्रगती खुंटत असते आणि या वाईट विचारांमुळे आपली चिडचिड होते, त्यामुळे आपले घरातील संबंध देखील खराब होतात. ही गोष्ट तुम्हाला समजत नाही आणि ही गोष्ट ज्यांना समजली त्यांनी स्वतःमध्ये बदल केला आणि चांगल्या प्रगतीच्या मार्गाला लागले. आता तुमची वेळ आहे, तुम्हीही प्रगतीच्या मार्गाला लागायचं आहे. तुमच्यासाठी मी आज खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. जी भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा भक्तिमय चॅनल आहे. या चॅनलवरती तुम्हाला रोज नवनवीन सुंदर संदेश बघायला मिळतात. भक्ती कशी करावी, जीवनामध्ये कसं वागावं, कोणत्या अडचणींवरती कशी मात करावी, कसं तुम्हाला स्वामींची शक्ती मिळेल, हे सर्व तुम्हाला आमच्या चॅनलवरती सांगितलं जातं. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. आयुष्य हे खेळासारखं आहे. कधी आयुष्यामध्ये हार पत्करावी लागते, तर कधी जिंकतो माणसाला, कधी दुःख होतं तर कधी आनंद होतो. हा एक खेळ चालू असतो. या खेळामध्ये कधी कधी खूप चांगले आनंदाचे दिवस देखील येतात, कधी कधी खूप सारे दुःखाचे दिवस येत असतात. म्हणून दुःख येऊ द्या किंवा आनंद येऊ द्या, आपलं जीवन मात्र आपण हसतच जगायचं. जरी दुःख आलं तरी मग असं म्हणायचं नाही की मी हरलो, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही. ही सर्व नकारात्मकता झाली. यामुळे तुम्ही जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणून ह्या गोष्टी लगेच बंद करा. त्यानंतर राहिली गोष्ट आनंदाची. जेव्हा आनंद असतो तेव्हा आपण देवाला देखील विसरून जातो. तुम्ही दुःख असू द्या किंवा आनंद असू द्या, नेहमी आनंदात राहा आणि देवाला कधी विसरू नका. जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचं तेज देवाला दिसेल तेव्हा देव तुम्हाला आणखी नवनवीन गोष्टी पाठवतील तुमच्याकडे, जेणेकरून तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील आणि तुम्ही जीवनामध्ये पुढे पुढे जाऊ शकाल. परंतु नेहमीच चेहरा पडलेला असेल, नेहमीच वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या मनावरती असेल, नेहमीच तुम्ही निगेटिव्ह बोलत असाल, नेहमीच इतरांनाही सांगत असाल की अरे माझं हे चालू आहे, माझ्या डोक्यावरती एवढं दुःखाचा डोंगर आहे, तेवढा दुःखाचा डोंगर आहे, माझ्यावरती एवढं कर्ज आहे, मी जीवनामध्ये काहीच करू शकलो नाही, हे नेहमी लोकांना सांगू नका. तुम्ही चुकताय तर तुम्ही स्वतःवरती थोडासा रिसर्च करा की माझ्याकडून काय चुकतंय. स्वतःची अधोगती लोकांना सांगत बसू नका. जीवनात अनेक लोकांना सवय असते, काही झालं की लगेच त्याचा प्रचार करायचा, काही वाईट झालं की लगेच लोकांना सांगायचं, सर्व गावाला सांगायचं. अहो, तुम्ही जीवनामध्ये जेव्हा काहीतरी चुकलात, काहीतरी तुमच्या हातून चुकीचं घडलं किंवा तुम्ही काही करू शकला नाही किंवा तुमच्या प्रगती कमी झाली, दुःख तुम्हाला झालं, तर त्यातून कसं बाहेर पडायचं, त्यातून कसा मार्ग काढायचा हे शोधा. ना की तुम्ही झालेली गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट कराल, इतरांना सांगाल. यामुळे तुम्ही स्वतःची बदनामी करत आहात. लोक तुमच्यावरती हसत आहे हे तुम्हाला समजत नाही.
जीवनामध्ये जेव्हा तुम्ही भक्ती कराल तेव्हा शांतपणे करा. जेव्हा तुम्ही एखादं काम कराल तेव्हा शांतपणे करा, त्याचा गाजावाजा करू नका. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीचा गाजावाजा करतो तेव्हा त्या गोष्टीला कुठली ना कुठली समस्या येतच असते. म्हणून कुठलंही काम करताना शांतपणे करा. कुठलीही प्रगती चालू असेल, अभ्यास चालू असेल, भक्ती चालू असेल किंवा कुठलीही गोष्ट चालू असेल तर ती शांतपणे, लोकांना त्याचा तुम्ही काय करताय लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने शांतपणे एखादी गोष्ट करत राहा. तुम्ही कोणाला मदत केली तरी लोकांना सांगत बसू नका की मी याला मदत केली, मी त्याला मदत केली. तुम्ही केलेली मदत देवाने पाहिली आहे, तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. आर्थिक स्थिती तुमची ढासळलेली असेल, पैसा अडकन असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असेल तर त्या लोकांना सांगत बसू नका की माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे खूप कर्ज आहे, माझं हे आहे ते आहे. यामुळे लोकांना हसू होईल. तुम्हाला मदत करण्यासाठी 100रातील एकच जण येईल, परंतु हसणारे 99 लोक आहेत. म्हणून असं समजू नका की सर्व आपलेच आहेत, त्यातील वाईट लोक देखील आहेत. परंतु जीवनामध्ये जेव्हा तुम्ही दुःखी असाल तेव्हा तुमचं दुःख कुणीच बघणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही आनंदी असाल, जीवनामध्ये सक्सेसफुल व्हाल तेव्हा सर्वजण बघतील. म्हणून जीवनात सक्सेसफुल व्हा, जेणेकरून सर्व लोक तुम्हाला बघतील. परंतु तुम्ही काय करत आहात की जेव्हा दुःखात आहात तेव्हा सर्वजण तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि तुम्ही त्यांना होऊन सांगत आहात की माझं हे चालू आहे ते चालू आहे. लोक जेव्हा तुम्हाला विचारायला येतील तेव्हा तुम्ही त्यांना सांगा. स्वतःहून कुठलीच दुःखाची गोष्ट सांगू नका. जो तुम्हाला अर्ध्या रात्री मदत करेल त्याच्याजवळच आपलं मन मोकळं करा. जो तुमच्यावरती हसतोय, तुमच्यावरती जळतोय, अशा लोकांना कुठलीच गोष्ट सांगू नका. जेव्हा तुमची प्रगती होईल तेव्हा आपोआप त्यांच्या भवाया उंचवतील. त्यांना असं वाटेल की हे झालं तरी कसं. तुम्हाला मेहनत करायची असेल तर शांत राहून करा. कुठली गोष्ट करायची असेल तर शांत राहून करा, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल. जीवनात यशस्वी होण्याचा हा एकमेव आणि सोपा मार्ग आहे. मेहनत करा, कष्ट करा, जे करताय ते शांतपणे करा. जीवनात तुमच्या यश नक्की येईल. जेव्हा केव्हाही तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकटे आहात तेव्हा स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही. जेव्हा केव्हा असं वाटेल की मी जीवनामध्ये हरतोय तेव्हा स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला जिंकण्यासाठी ऊर्जा नक्की मिळेल. जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की मी जीवनामध्ये काहीच करू शकत नाही तेव्हा स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला एक नवीन दरवाजा उघडलेला दिसेल. तुम्ही अडकलेला असाल तर तुम्ही त्या जाळ्यातून सुटाल. तुमच्या मनात वाईट विचार चालू असतील तर ते वाईट विचार बंद होऊन चांगले विचार सुरू होतील. एवढी स्वामींची शक्ती मोठी आहे. या शक्तीवरती ज्यांचा विश्वास आहे ते जीवनामध्ये नक्की पुढे जातील, हा माझा विश्वास आहे. स्वामींची ही भक्ती कधीच वाया जाणार नाही, हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे. तुम्ही केलेली भक्ती आणि सेवा तुम्हाला एक दिवस फळ नक्की देईल आणि हे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाचा होता. संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.